तुम्हाला पण अशी सुंदर दिसणारी आणि झीप असणारी उशाची कवर शिवायची आहे तर शिवूया आपण फक्त आणि फक्त 5 मिनिटांमध्ये. तर तुमच्या उशीच्या साईज प्रमाणे तुम्हाला कटिंग करून घ्यायची आहे. तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ पाहिजे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपण जे उशीचं कवर घेतलं होतं त्याला असं फ्रंट साईडला दुमडून जे आहे मध्य भाग काढून घेणार आहोत. मध्य भागापासून आपल्याला चेन लावायला जी आहे ती चालू करायची आहे. तर तिथं मी एक निशाण करून घेणार. त्यानुसार आपण जे आहे तिथं झीप अटॅच करणार आहोत. सो मागे पुढे दोन्ही साईडला आपल्याला घ्यायचं आहे आणि एक्झॅक्ट निशाण आपल्याला मशीनच्या प्रेशर फूट खाली ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं पहिले स्टार्टिंगला चेन फिक्स करून घ्यायची आहे. चेन फिक्स करण्यासाठी आपण इथे याला बॅक टाका आणि स्टार्टिंग टाका दोन्ही टाकणार आहोत. इथे चेन फिक्स करून घेणार आहोत आणि 2 मध्ये आपण अर्धा इंच वर आणि एक्झॅक्ट वरती आपली शिलाईच्या तिथं दोन्ही ठिकाणी आपण जे आहे चेन फिक्स करून घेणार आहोत. चेन फिक्स झाल्यानंतर आपण याला काढून घेऊन थ्रेड कट करून टाकायचा. त्यानंतर बघा एक्झॅक्ट आपल्याला मध्यावरती चेन इथं फिक्स करून घ्यायची आहे. पूर्ण शिलाई नाही मारायची. अर्धा इंच जेवढी चेनचं आपलं रनरचं हे असतं तिथे तिथपर्यंतच मारायची आहे. त्यानंतर ही जी आहे चेन अशी मापून घ्यायची. त्यानंतर चेन मापल्यानंतर समोर किती आपल्या जेवढी आपली कपडा आहे तिथपर्यंत त्याच्या आपण अर्धा इंच प्लस करून आपल्याला चेन जी आहे ती कापून घ्यायची आहे. अर्धा इंच आपल्याला चेन सोडावीच लागते जेणेकरून त्याचा आपलं रनर जे आहे इन्सर्ट करू शकू. रनर इन्सर्ट करण्यासाठी किंवा नंतर कधी रनर बिघडलं किंवा चेन बिघडली तर आपण दुसरं रनर चेंज करायसाठी अर्धा इंच कधीही एक्स्ट्रा सोडायचं. त्यानंतर आपण चेन सुरू करूया. स्टार्टिंगपासून चेन आपण इकडनं सुरू करायची आहे आणि चैनीला आपल्याला लूज सोडायचं नाही आहे. हलकं खेचून धरायचं. त्याचं कारण आहे की खालचं जे आहे चैनीचा कपडा असं थोडं सिल्की असल्यामुळे ते फटाफट मशीनमध्ये पळतं आणि वरचा कॉटनचा असल्यामुळे ते स्लोली पळतं. मग चेन आपली कमी पडण्याची शक्यता असते. त्यामुळं त्याला हलकं खेचून धरलं तर परफेक्ट मापामध्ये तुमचं इथं फिनिशिंगनी त्याच मापामध्ये तुमची चेन बरोबर फिक्स होणार. त्यानंतर आपण सेम प्रेशर फूट फिरून समोरच्या साईडला पण असंच अटॅच करून घेणार आहे चेन. अगदी 5 मिनिटांमध्ये हे उशीचं कवर शिवून होतं आणि कटिंगसाठी पण 5च मिनिटं लागतात. म्हणजे 10 मिनिटात पूर्ण तुमचं उशीचं कवर असं छान. आणि मी जे बॅक साईडला चेन असती ते कवर शिवू नाही शकत कारण की ते कवर मला नाही आवडत. कारण की ते उशाला हे होतं टोचतं. दोन्ही साईडनं आपण उशी यूज नाही करू शकत. त्यामुळे इथे बघू शकता इथपर्यंत आपल्याला अशी चेन मी बरोबर पकडून इथं आणि दोघांचंही माप समोरासमोर आलं पाहिजे. एक कमी किंवा दुसरं जास्त असं नाही झालं पाहिजे कारण की आपलं रनर आणि मग चेन लागण्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होईल. त्यामुळे एकदम कंप्लीट बरोबर माप घेऊन जे आहे तुम्हाला घ्यायचं आहे. चला मी आता याच्यामध्ये रनर इन्सर्ट करून घेते. रनर इन्सर्ट झाल्यानंतर आपण बाकी आपली जी आहे पिलो कवर तिची फिनिशिंग करूया. इथं रनर मी टाकून घेतला आहे. रनरला आपल्याला थोडंसं मध्ये टाकायचं आहे 3 ते 4 इंच जेणेकरून आपल्याला शिलाईमध्ये ते अडकणार नाही. सगळीकडनं बाजू एकदम फिक्स आणि परफेक्ट करून घ्यायचे आहे. सगळीकडनं बाजू परफेक्ट झाल्यानंतर आपण त्याला स्टिच मारून घेऊया. स्टार्टिंगला आपल्याला इथं फिक्स करायचं आहे याला जेणेकरून आपली चेन खुलणार नाही, रनर बाहेर निघणार नाही. त्या हिशोबाने फिक्स करून फायनली आपलं जे आहे उशाचं कवर रेडी होणार आहे. पिलो कवर्स रेडी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, पिलो कवर्स आवडलं तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. याला अर्धा इंच किंवा 1 सेंटीमीटरचं गॅप घेऊन तुम्ही स्टिच करू शकतात. तर मी साईडने 1 सेंटीमीटर घेतला आहे आणि खाली अर्धा इंच घेतलेला आहे आणि स्टिच करून घेतलेली आहे. फायनली झाले रेडी.